काय करावी साधने फळावे चिने अभिमान नुरे कोड उघेची पुरे काय करावी साधने फळावे चिने तू का करावी साधने फळावे चिने फळावे चिने फळावे चिने विठ्ठल विठ्ठल भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महादेव की जय हनुमान की जय सद्गुरु जोग महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करुया प्रथम नमन करुया प्रथम नमन करुया प्रथम नमन करुया करुया प्रथम नमन करुया प्रथम नमन
गजानन करूया प्रथम नमन करूया प्रथम नमन नमन महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करदया करुणा हो करुणा करदया करुणा करदया करुणा करदया करुणा करदया तुमचा अनुग्रह लादले तुमचा अनुग्रह लादले सजिदानंद रूपाय विशोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को बस मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रजा निजमन मुकुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसो जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार आए हनुमंत विराजी आइए महाराज विराजी
नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकल विद्येंच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल होय होय वार करी पाही पाहेरे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालता वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थान निधानम बीज मव्यम नाहीतर माऊली ज्ञानोबराय सांगतात पहा म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाती चाळीता तुझी ये सत्याने वेदासी बोले तुझ्या तुझी या सत्याने वेदासी बोलणे सूर्याची चालणे तुझ्या सूर्याची चालणे तुझ्या तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समाता ब्रह्मांडाचा धनी तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पाणी देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने मला सगळ्यांनी मिळून एक उत्तर द्यायचे पहा मला सांगा अगदी तुम्ही 1 महिन्यापासून जी पंढरपूरची वारी करत आलेला आहात अगदी ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करत नामस्मरण करत तुम्ही पायी चालत आलेला आहात मला सांगा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या वरती आपण सुंदर असा मनातील दृढ विश्वास करून भगवंतावरती एक विश्वास ठेवून आपण जसा उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकला तसा आपल्याला विश्वास होता की भगवान पांडुरंग परमात्मा आम्हाला नक्कीच सही सलामत चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी रे हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन हो चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी रे हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी रे हारवीन हो चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हारवीन हरवीन चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविना मला सांगा जसं आपण उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकला पाऊल टाकला आपल्याला नक्कीच विश्वास होता की भगवान पांडुरंग परमात्मा आम्हाला ज्ञानोबराय तुकोबरायांचं नामचिंतन करत पंढरपूरची पायी वारी करत आम्ही सही सलामत नक्कीच घरी परत
आपल्या सर्वांना विश्वास होता. पहा, एक सांगेल, प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक क्रियेवरती अगदी सत्ता ही फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचीच असते. म्हणून अतिशय सुंदर पवित्र अशा वातावरणामध्ये, सुंदर अशा वातावरणामध्ये केलेलं कीर्तनाचं आयोजन आणि नियोजन असेल. एक सांगेल, पहा, ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याचा योग आला, ज्यांच्यामुळे कीर्तनाला येण्याचा योग आला, कालपासनं फक्त होतं कीर्तन करायचं की नाही करायचं, इकडे करायचं की तिकडे करायचं. पण अगदी सांगेल, भगवान परमात्म्याची इच्छा, भगवान पांडुरंग परमात्म्याची इच्छा की नक्कीच आमच्याकडून काहीतरी सेवा करून घेतात. म्हणून ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याचा योग आलेला आहे, महाराष्ट्रातील अगदी नामवंत कीर्तनकारांच्या यादीमध्ये ज्यांचं सुंदर असं नाव आहे, आदरणीय हरिभक्त परायण, आपल्या परिसराचं भूषण, परिसराचं वैभव, आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे दादांच्यामुळे कीर्तनाला येण्याचा योग आला. अर्थात तुम्ही सर्वच गावकरी मंडळी असतील, दिंडीतील सर्वच मंडळी असतील, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्त परायण, अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, अगदी कोकिळेसारखा ज्यांचा आवाज आहे, आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली, हरिभक्त परायण अमोल महाराज, हेच ना, अतिशय सुंदर आवाज आहे. दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीस तोड ज्यांनी सुंदर असं गायन साथ करण्याचा प्रयत्न केला, ओमकार महाराज, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही उपस्थित आहात, सर्वच हरिभक्त परायण टाळकरी भजनी मंडळी असतील, दादा असतील, सर्व तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही उपस्थित आहात. त्यामध्ये या कार्यक्रमासाठी, कीर्तनासाठी आवर्जून ज्यांचे मृदंग वाजवण्यासाठी आज साथ आहे, ज्यांच्या गावामध्ये अगदी 3 महिन्यापूर्वी ज्यांच्याकडे माझी सुंदर अशी श्रीमद भागवत कथा झाली, आदरणीय हरिभक्त परायण, हिंगोलीचं वैभव नाही तर महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर ज्यांचं नाव आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं ज्यांनी वाजवलेली आहेत, आणि तेवढाच सुंदर ज्यांचा स्वभावही आहे, आदरणीय हरिभक्त परायण लखन महाराज असतील, दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर इथं कोणी ज्ञात तज्ज्ञात अगदी कीर्तनकार महाराज मंडळी, प्रवचनकार असतील, कथाकार असतील, तुम्हा सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करते. विशेषतः या कार्यक्रमासाठी माझे वडीलही उपस्थित आहेत, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि विशेषतः आज हेच कीर्तन तुम्हाला परत ऐकावं असं वाटलं, ऐकावं तर वाटणारच नाही, कारण एवढा गोंधळ चालू आहे. कारण मला पूर्ण आणि पूर्ण फक्त तुमच्याकडे लक्ष देते, फक्त तुम्ही दुसरीकडे पाहू नका, म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल मला काय सांगायचं. तर आवाज येतोय ना तुम्हाला? राधा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, आवाज येतोय का? आवाज येतोय का? आवाज असं करा, म्हणजे मला कळलं तुम्ही जागा आहेत म्हणून. अतिशय सुंदर आज शूटिंग करण्यासाठी जे यूट्यूब चॅनलवाले आहेत, ज्यांच्या चॅनलवरती खूप सारे कीर्तन माझे व्हिडिओ पडलेली आहेत चॅनलला, चॅनलचं नाव आहे नाद हरिनामाचा, दादांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे दुसरे दादा असतील, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते, तेही उपस्थित आहेत. सर्वच हरिभक्त परायण, सर्वच हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदरी घेतलेल्या, बेना पदऱ्यावाल्या, नथीवाल्या, तुमचे सगळ्यांचेच धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे. पण मी सांगेल, पहा, ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. एक सांगेल, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही कीर्तनाचं आयोजन करू द्या, कोणत्याही कीर्तनकारांना कीर्तन करण्यासाठी बोलवा, पण अगदी अनेक वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच संत महात्मा मंडळी अनेक आहेत, त्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं, पवित्र ते गोळा पावन तू देश, पवित्र ते गोळा पावन तू देश, पवित्र ते गोळा पावन तू देश, पवित्र ते गोळा पावन तू देश. जेते हरचे दास जन्म घेती, जेते हरचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरचे दास जन्म घेती,
जेथे हरीचे दास जन्म घेती. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आलेले आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. एक सांगेल पहा, याच संत महात्म्यांच्या विचारानं आपण अतिशय सुंदर, अगदी आपल्याला कधी कधी आठवत असेल पहा, 2 वर्षापूर्वी आपल्याला वाटायचं आम्ही पंढरपूरला जावं. आपल्याला डोळ्यासमोर ते चित्र आठवायचं कोणतं? वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये टाळ घेतलेली, वारकऱ्यांना मृदंग वाजवलेला, वारकऱ्यांना भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलेलं आपल्याला आठवायचं. भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलेलं आपल्याला आठवायचे ते वारकरी अगदी माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करताना. पण एक सांगेल, आपली इच्छाही पूर्ण होत नव्हती. महिला मंडळ मला सांगा, पुरुष मंडळ सांगा, आपण अगदी भाग्यवान आहोत. आपण एकच म्हणावं, पंढरपूरची वारी केली ना, एकच म्हणावं, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. का चिंता करायची नाही? आपण सांगितलं जातं, जीवनाचा उद्धार करण्यासाठी कुठंतरी भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. एकदा तरी आपल्याला पंढरपूरला जावं लागेल, भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. आपण पंढरपूरला सर्वजण आलेला आहात ना, तर आपण एक लक्षात ठेवायचंय, आपल्या जीवनाचा उद्धार झालाय, आपल्या जीवनाचं कल्याण झालंय का? भगवान परमात्म्याच्या यादीमध्ये फक्त आपलंच नाव आहे. का? आपण पायी पंढरपूरची वारी करत आलोय, आपण चालत आलेलो आहोत. मग तीच वारी करायची आहे. कधी कधी आपण ठरवतो आम्ही भजन करू, नामस्मरण करू. तुम्ही आलायत, काही काही जणींना वाटत असेल माई पंढरपूरला आम्ही जाऊ अजून 2 वर्षानं 4 वर्षानं. काही जणींनी मैत्रिणी तुम्हाला घेऊन आल्या असतील, मैत्रिणीने तुम्हाला आणले म्हणून पंढरपूरची वारी घडली. तुमच्याही पदरी काही ना काहीतरी पुण्य फलप्राप्ती तुमच्याही पदरी पडलेली आहे, तुमचाही त्यामध्ये उद्धार आहे. पण एक सांगेल, आपण कितीही घरच्यांमध्ये गुरफटून राहिलो तरी आपला काहीच उपयोग. महिला मंडळ मला सांगा, राधाक्काने एकदा गावातल्या वेशीमध्ये मोठा ट्रक उभा होता. केसरा काकूंना विचारलं, माई केसरा काकू अजून ट्रक जायला किती वेळ आहे? केसरा काकूने सांगितलं, अर्धा तास बाकी आहे. म्हणे आत्ता आली, घरी जाते आणि सुनबाईला जरा समजावून सांगून येते. परत घरी गेली, सुनबाईनं सांगितलं, संसार खूप कष्टानं उभा केलाय मी, घामानं उभा केलाय, त्याचं अगदी वाटोळ तू करू नकोस, काहीच तू नाश करू नकोस, व्यवस्थित सर्व काही सांभाळ. परत वेशीमध्ये आली, परत विचारलं, आसरा काकू अजून टेम्पो निघायला किती वेळ आहे? सांगितलं 5 मिनिट आहे. म्हणे आत्ता आले मी. जशी घरी आली, सुनबाईला सांगितले, काहीच नव्हतं माझ्याकडे, फक्त आमच्या कपड्याने आली होते. नखा बोटानं एवढा मोठा संसार उभा केलाय, त्याला तू व्यवस्थित सांभाळ बरं. परत वेशीमध्ये आली, परत विचारलं, केसरा काकू अजून किती वेळ ट्रक जायला? म्हणे आत्ता निघालीच, द्या म्हणे माझी बॅग. का? मला माझ्या सुनाशिवाय, माझ्या लेकराशिवाय, नातवाशिवाय मला करमतच नाही. आपण आलोय, खरंच भाग्यवान आहोत. आपण कितीही हे माझं ते माझं ते माझं म्हणून कितीही गुरफटण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे काय नाही रे, नहीं रे, नाही कुणाचे नाही ना कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणा
रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कुणी न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे पण ऐका इथे सर्व जेवढे काही कीर्तनासाठी आणि आपण पंढरपुरामध्ये आहोत ना आपण एकच ठरवायचंय काय या महामारीतूनही जीवनाचा उद्धार करून घेण्याची भगवान पांडुरंग परमात्म्यानं आपल्याला दिलेली एक संधी आहे माझी भरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येत भरी उरले ते हरी तुम्हा समर सगळ्यांसाठी जोरात टाळी वाजा जोरात महिला मंडळ इकडे पहा माझ्याकडं राधा अक्का केसरा अक्का इकडे पहा आम्ही इकडे आपल्याला भगवंतानं स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्याची संधी दिली पहा पण आपण संधीचं सोनं कसं करायचं याचा विचार आपल्याला करायचा आहे मग जीवनामध्ये योग्य विचार करायचा आहे कोणता विचार पंढरपूरची वारी करायची मलाही जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे मलाही भगवंताचं भजन करायचंय मलाही नामस्मरण करायचंय आपण विचार करत नाही मला सांगा तुम्ही विचार योग्य करून पंढरीची वारी करण्यासाठी इथे आलेला आहात आणि इथे येऊन देहानं तुम्ही कीर्तनामध्ये बसलायत देहानं तुम्ही पंढरीच्या अगदी वारीसाठी आलायत पंढरपूरमध्ये आहात पण एक सांगेल पहा इथे बसून जर तुम्हाला घरची नातवण तुमची शेतीन तुमची सून जर आठवत असेल तर तुम्ही इथं बसूनही काही उपयोग नाही मला सांगा महिला मंडळ जेव्हा तुम्ही आळंदीवरून येता आळंदीवरून चालत येत असताना अगोदर तुमच्याकडे मोठ्या मोठ्या पिशव्या असतात पहा तुम्ही त्या पिशव्या गाडीत ठेवता पण चालता चालता तुम्हाला पिशव्याही भेटतात ना हा आपलं मन कुठं असतं पुण्यापर्यंत बिस्किटाच्या घाई घाईनं मला वारी करायची बिस्किटानं बाई मला थैली भरायची आहे ना असंच आहे का भरले का नाही घेऊ नका याच्या विरोधात नाही पहा नक्कीच घ्या पण आपल्या पोटाला जेवढं लागेल ना तेवढंच घ्या एक सांगेल जे भक्त मंडळी वारकऱ्यांसाठी बिस्किटचे पुडे वाटतात खाण्यासाठी काही वाटतात ना ते तुम्ही चालू थकलेले असतात तुम्हाला भूक लागलेली आहे तुम्हाला तहान लागेल म्हणून ते वाटत असतात म्हणून आपण त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा का मला गोणी भरायची घरी घेऊन गेल्यावर माझी सुनबाई रोज मला तुपातला शिरा देईल हे डोक्यात ठेवू नका जोपर्यंत गोणी घरात आहे तोपर्यंत तुम्ही घरात ज्या दिवशी गोणी संपली तुम्ही गोठ्यात आपण आलोयत ना जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी त्याचाच विचार करायचा आहे मग विचार करायचा आहे कोणता विचार जो विचार संत महात्मा मंडळींनी केलाय जो विचार जगद्गुरु तुकोबारायांनी केलाय कोणता विचार केलाय अखंड कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असं जगद्गुरु तुकोबारायांचा अगदी अधिकार असा होता कंठामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन तर होतच पण जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार की त्यांच्या चरणावरती दुश्मनही लोटांगण घालत होता तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले त्याच तुकोबारा यांचा अधिकार तुकाराम आणि नाम घेता कापे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम तुकया घरी राम तुकया घरी राम काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम तुकया
गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. एक सांगेल पहा, ज्यांचं नाव घेता यमाच्या अंगालाही कंप सुटत होता ही सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं. अशाच तुकोबारायांकडे तुकोबाई अगदी संत महात्मा मंडळीला सांगतायत, वारकऱ्यांना सांगतायत, भक्तांना सांगतायत, काय स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर करा. आपण काय जे आम्ही केलं ते काय करावं लागेल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करावी लागेल, भाळावरती चंदनाचा टिळा लावा लागेल आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा निर्माण करून माणसानं एकदा तरी नरदेह धारण केल्याच्या नंतर काय करायचंय? पंढरी शिजारे आल्या नो सारा, पंढरी शिजारे आल्या नो संसारा. पंढरी शिजारे आल्या नो संसारा, पंढरी शिजारे दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पायू वाट पायू त्याची आवड. हो दिनाचा सोया, दिनाचा सोया पांडुरंग वाट पाहे उभा. कृपाळू तातडी उतावीला, वाट पायी उभा विठेची आवडी. काय करायचंय? पंढरीशी जा रे आला नो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा. त्या रवळामध्ये, त्या पंढरपुरामध्ये जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट पाहतोय. का? माझं भक्त कधी येईल, माझं भजन करत कधी येईल आणि माझं दर्शन कधी घेईल. पण आपल्यालाही भगवंतानं वाट पाहावी यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? तर आपल्याला वारकरी व्हावं लागेल अभंगाचं. हो होय होय
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय काय करायचंय. होया होया वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे ती पंढरी. आपल्याला वारकरी व्हायला सांगितलंय आणि एक सांगेल पहा, वारकरी व्हायचंय पंढरपूरलाही जायचंय, पण तोच व्यक्ती सांगू शकेल जो व्यक्ती अगोदर स्वतः करत. बरोबर ना. संत महात्म्यांनी केली वारी, पंढरीची वारी करायची, अखंड भगवंताचं नामचिंतन करायचे. अगदी भगवंताचं नामस्मरण करत नामचिंतन करत स्वतः खांद्यावरती भगवी पताका घेऊन अगदी पताका फडकवत टाळ वाजवत आणि पाऊल खेळत भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करत यायचे. संत महात्म्यांनी म्हणावं, नामदेव नामात रंगला, संत तुका कीर्तनी दंगला, टाळ घेऊनी करी, टाळ घेऊनी करी, सदावर करी तो पहावे देवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहावे देवरी. अतिशय सुंदर भगवंताचं नामचिंतन आपल्यालाही करायचंय. वारकरी होण्यासाठी काय करावं लागेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालावी लागेल, भाळावरती चंदनाचा टिळा लावावा लागेल, अंतःकरणामध्ये ज्या दिवशी संतांविषयी कळवळा निर्माण होईल आणि जेव्हा आपण पंढरपूरची वारी करू, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, होय होय वारकरी, पाहे पाहे ती पंढरी. आणि जेव्हा तुम्ही नक्कीच पंढरीला जाल ना, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग पंढरपूरची वारी करत असताना काय करायचंय, तर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणाचा उच्चार करायचा आहे, भगवंताच्या नामस्मरण करायचे. का करायचे नामस्मरण, माऊली ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात पहा, ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम, घेता नाम, घेता नाम पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. आणि तेच नाम जर आपल्या मुखामध्ये नसेल ना, तर नामाविन मुख आणि सर्पाचे ते बी एक सांगेल पहा, भगवंताचं नामचिंतन करायचंय का, ते नामचिंतन जर आपण करत राहिलो ना,
तर आपल्यामध्ये प्रमाण आहे काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. मला सांगा, आपल्या सर्वांना माहिती आहे, एक विश्वास आहे, अगदी लाखो वारकरी आज खांद्यावरती पताका घेऊन, गळ्यामध्ये टाळ घेऊन, मुखामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करत आपल्या घरातून बाहेर निघतात आणि पंढरीची वारी करत असताना तुम्हाला माहिती, कोणी शेतामध्ये झोपतं तर कोणी कुठे झोपतं. कोणाला इचू काटा माहितीये का? माहिती नाही. आपण कुठे चाललोय नेमके? रोज जे व्यक्ती राहतात, रोज जे माणसं घरगुती राहत असतात, त्यांना माहिती असतं कुठे अडचणी, कुठं जावं, कुठं ना जावं. पण वारकऱ्याला काही माहिती का हो? जिथे काटे तिथे वारकरी जाऊन झोपतो, पण अंगाला एक काटाही टोचत नाही. ही नामाचीच ताकद आहे. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे जाते, उगवी कोडे जाते, उगवी कोडे जाते. आहे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे जाते. उगवी कोडे देव मागे पुढे उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. एवढंच नाही, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आपल्याला जर संकटातून तारणारा जर कोण असेल ना, तर फक्त आणि फक्त भगवान परमात्मा असतो. पण वारकऱ्याला काय करायचंय? पंढरपूरची वारी करत असताना मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करायचं. मी सांगेल पहा, अगदी परमार्थ करत असताना वारकरी संप्रदायामध्ये आपल्यालाही काहीतरी भगवंताची सेवा करण्यासाठी भेटावं, ही आपल्याला सवय लागण्यासाठी कोणी ना कोणीतरी अगोदर ज्यांनी अनुभव घेतलाय. मला सांगा, पंढरपूरची वारी करायची, पंढरपूरला जायचंय महिला मंडळ, ज्यांनी पंढरपूर पाहिलंय त्यांच्यासोबत जायचं की ज्यांनी कधीच पाहिलं नाही त्यांच्यासोबत जायचंय? सांगा ना मला. मी तुम्हाला बोलते, ज्यांनी पंढरपूरची वारी केली त्यांच्यासोबत पंढरपूरची वारी करावी की ज्यांनी कधीच नाही केली त्यांच्यासोबत करावी? ज्यांनी पंढरपूरची वारी केली त्यांच्यासोबत करावी. का करावी? आपण कधीच हारू शकत. मग त्यासाठी काही करावं लागतं. माणसाचं वळणही तसंच आहे, माणसाचं आयुष्यही तसंच आहे. आपल्यालाही अगदी चांगल्या मार्गाने जाण्यासाठी ज्यांनी अनुभव घेतलाय, नक्कीच त्यांना तरी आपल्याला गुरु करून घ्यावं लागेल. कारण भावे विन देव नकळणी संदेह, आणि गुरु विन अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव दुजा, पाहता नाही त्रेलोकी, गुरु बिना कोण बतावे. बडा बिकट यम घाट, बडा बिकट यम घाट, घाट घाट घाट, कोण बतावे बा. गुरुबिन कोण बतावे बाट. कोणी ना कोणीतरी गुरु करावे लागतात. जेव्हा जीवनामध्ये गुरु करू तेव्हा नक्की संताची संगती होईल, आणि जीवनामध्ये संताची संगती करावी लागेल. का? भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हरी प्राप्तीची उपाय, आणि धरावे संतांचे ते पाय. मग ज्या संतांची चरण धरलेली आहेत त्याच संतांच्या चरणावरती संतांचे पायी, हा माझा विश्वास, आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. एकदा का संतांच्या चरणावरती विश्वास बसला की संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगती का करावी? संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेदांनी देखील सांगितलंय. भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, तर संतांची संगती करावी लागेल. जीवनामध्ये संतांची संगती करायची का? तर भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची म्हणून. मग जीवनामध्ये नामस्मरणही करायचं असेल, तुम्ही म्हणाल ताई आम्ही भजन करू म्हातारपणी, आम्ही परमार्थ करू म्हातारपणी, आलाय तिथे भगवंताचं नामचिंतन आत्ता करावं लागेल. का? कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला.
कानाने व्यवस्थित ऐकायला येत नाही ना, अगदी नाकातून गंगा जमुना वाहतात, डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही. मग ज्यावेळी म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. घराला आग लागल्याच्या नंतर विहीर खोदण्यात काय अर्थ आहे का? काय अर्थ आहे का? घराला आग कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. नाकातून गंगा जमुना वाहणं म्हणजे कानपूर लाईन खराब होती. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? बाबा म्हणणार झोपायचंय आता. कुठंच मेळ बसत नाही पहा. मग इथं किती जणांच्या घराला आग लागली त्यांना नाही विचारत मी, पण ज्यांची घरं मजबूत आहेत ना त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. मग परमार्थाची तातडी का करायची? तर नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान, कारण क्षणभंगूर नाही बरवासा, वार सावध सोडा माया आशा, काही नजले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. क्षणभंगूर नाही भरवसा, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून परमार्थाची तत्व. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देगी, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का, इस जिंदगी का, इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. टाळी वाजवा एकदा दादांसाठी जोरात. माणसानं परमार्थाची तातडी करायची, संताची संगती करायची. परमार्थाची तातडी यासाठी करायची, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती आणि कोणी न येई संगती का. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, आया तू अकेला जग में, जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का. यूट्यूबला येत आहे का? तुम्हीच वाजवलेली ती. खूप जणांनी सांगितलं मृदंग खूप छान वाजला म्हणून. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून अगदी आपण पंढरीची वारी करत यायचं एक सांगेल पहा. वारकरी होण्याचं महत्त्व, भगवंताचं नामचिंतन करण्याचं महत्त्व आणि पंढरपूरची वारी करण्याचं महत्त्व काय आहे. आपण जीवनामध्ये किती अनेक साधनं वापरून जीवन
जीवनाचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला ना तर कधीच होऊ शकत नाही. पण अगदी क्षणभरासाठी जरी संतांची संगती झाली, संतांचे विचार अंतःकरणामध्ये रुजवले ना तर नक्कीच जीवनाचा उद्धार होतो. एक सुंदर असं प्रमाण आहे, मी तुम्हाला म्हणून दाखवते, पहा तुमच्या लक्षामध्ये येईल. अशी सुंदर एक मुलगी होती, तिची आई म्हणजे वेश्या होती. वेश्येची एक मुलगी होती, पण तिच्या कानावरती ज्ञानोबा तुकोबरायांचं नामस्मरण गेलं. भगवान पांडुरंग परमात्म्याचं वारकरी नामचिंतन करत होते. ते वेश्येच्या मुलीनं जेव्हा ती नामस्मरण ऐकलं ना, त्या नामस्मरणामध्ये भगवंताचं वर्णन केलं जात होतं. भगवान सुंदर आहे, भगवान सुंदर आहे. किती सुंदर, सुंदर ते ध्यान उभा वेटेवरी आणि करकटेवरी ठेवून या. एवढंच नाही, पाहिला 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 नंदाचा नंदन भगवंत किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे. हे नामचिंतन ते वेश्येच्या मुलीनं ऐकलं. खरंच एवढा सुंदर भगवंत आहे का? म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी पंढरपुरामध्ये आले, रावळामध्ये आले. जेव्हा भगवान पांडुरंग परमात्मेकडे पाहिलं ना, अहंकार जागा झाला. कानोपत्र होती किती सुंदर, किती सुंदर होती, किती सुंदर होती. पाणी जर पिली ना तर घशामधून दिसायचं, आणि पान जर खाल्लं ना तर घसा लाल पडायचा, वरून दिसायचं ती आतून पान खाती म्हणून. एवढी सुंदर मुलगी होती, एवढी सुंदर होती. कानोपत्र तिला अहंकार झाला रूपाचा. तिला वाटलं मी एवढी सुंदर आहे, एवढी रूपवान आहे, खरंच माझ्यापेक्षा तो भगवान पांडुरंग परमात्मा सुंदर आहे का? खरंच एवढा सुंदर आहे का? जशी भगवान परमात्म्याच्या जवळ आली, भगवंताकडे पाहिलं, पण किती काळा आहे तो, किती सावळा आहे तो, आणि म्हणतात की किती सुंदर आहे म्हणून. जशी भगवंताच्या समोर आली आणि भगवंताच्या चरणावरती तिने फक्त बोट मांडलं तर तिचं बोट आतमध्ये गेलं. तिला समजलं माझ्यापेक्षाही कोमल भगवंत आहे, माझ्यापेक्षाही सुंदर भगवंत आहे. मग माऊलींना सांगितलं होतं तू काय कर, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण तिला लोक चिडवायची, संत महात्मा म्हणायची वेश्येची मुलगी आहे, तिला जवळ कोणी करत नव्हतं. तिची जर सावली पडली ना तर म्हणायची मी अपवित्र झालो, पवित्र होण्यासाठी स्नान करण्यासाठी जायचे हो. ते कानोपात्रेला सांगितलं भगवंताचं अखंड नामचिंतन कर, पायामध्ये घुंगरू बांध आणि भगवंताच्या रवडामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर भगवंताचं भजन करत स्वतः नाचत राहा. तिच्या लक्षामध्ये आलंय की आपलं सर्वस्व आणि जीवनाचा उद्धार फक्त आणि फक्त भगवंताच्या भजनामध्ये आहे. ती कानोपात्रा काय नाचायची, काय भगवंताचं भजन करायची, काय नामस्मरण करायची. विठ्ठला
भगवंताचं नामचिंतन करत पायामध्ये घुंगरू बांधून नाचत राहायची. वाऱ्यासारखी बातमी पसरली. बिदरचा राजा कृष्णदेवराय, बिदरचा राजा आहे, मनामध्ये अगदी वाईट विचार निर्माण झाला. कानावरती त्याला बातमी आलेली होती की रावळामध्ये त्या पंढरपुरामध्ये अशी सुंदर मुलगी आहे, पायामध्ये घुंगरू बांधून नाचते. शिपायांना सांगितलं, शिपायांना जा तिला घेऊन या. तिला म्हणावं तिथे काय नाचते, तिथे नाचू नको, तिला नाचण्यासाठी इकडे घेऊन या. वाऱ्यासारखी बातमी जशी कानोपात्रेच्या कानावरती पोहोचली, शिपाई तिला पकडण्यासाठी आलेले आहेत. धावतीये ती, पुढे धावती, शिपाई तिच्या पाठीमागे पळतायत. जशी धावत पळत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर आली, भगवंताचं रूप पाहिलं, आहार्त हाक मारली भगवंताला आणि भगवंताच्या चरणावरती जशी नतमस्तक झाली, भगवंताच्या चरणाला तिनं अशी मिठी मारली, तसा स्वतःचा देहही अर्पण केला. जे पुजारी होते त्यांना वाटलं मुलगी बाजूला का होत नाही, का बाजूला होत नाही. तिला सांगितलं, अगं मुली बाजूला हो, मुली बाजूला हो. बाजूला नाही झाली. तिला ढकललं तर फक्त आणि फक्त देहच खाली पडला. तिला उचललं म्हणे अपवित्र झाली, अपवित्र झाली आहे. पण ती अपवित्र झालेली नव्हती. भगवान परमात्म्याने सांगितलं, अनंत नावाचे एक पुजारी होते, त्यांना सांगितलं माझ्या डाव्या साईडला मंदिरामध्ये तिची समाधी बांधा. तिला पवित्र बनवण्यासाठी तिची समाधी बांधली. आजही भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, एवढा अधिकार आहे भगवंताच्या नामस्मरणाचा, एवढा महिमा आहे. अगोदर आपण कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतो, नंतर भगवंताकडे येतो. म्हणून म्हणतात एक वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाला मंदिरात जागा दिली. भक्ती पाहुणी भक्ताला आला भेटाया श्रीहरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. ओ धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, हो. धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुराया. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आपणही म्हणावं, आम्हालाही पंढरपूरची वारी करायची, आम्हालाही भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करत जायचे, आम्हालाही जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे, आमच्याही जीवनाचं सार्थक करायचे. नक्कीच होईल, आजही आपल्या जीवनामध्ये सार्थक नक्कीच होईल. आपण भाग्यवान आहात, अगदी पायी वारी करत आलेला आहात. एक सांगेल पहा, 80 वर्षाचं वय जरी असेल ना, माझ्या डोळ्यानं स्वतः पाहिलंय, जेव्हा पाऊल वाट करण्यासाठी निघतात ना, सकाळी जेवण झालं, भोजन झालं, नाश्ता झाला, चहा पाणी झाला की दुपारपर्यंतच्या मुक्कामापर्यंत पोहोचायचं आहे. 10 किलोमीटर अंतर आहे. 80 वर्षाची म्हातारी आजी आणि आजोबा सुद्धा चालायला लागल्याच्या नंतर अगोदर त्या धरणी माईचं त्या वाटेचं दर्शन घेतात आणि चालतात. भगवंताला म्हणतात, देवा तूच पहा तुझ्यापर्यंत कसं पोहोचायचं आहे. तर भगवंत नक्कीच आपल्याला त्यांच्या चरणाजवळ आपल्यालाही घेऊन जाईल. पण तिथपर्यंत जाण्यासाठी मार्ग आपण करत असताना तसं भजन आणि नामस्मरण आपण नक्कीच मुखामध्ये घेतलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय करायचंय, होय रे होय होय वारकरी, पाहे पाहे ती पंढरी. मग पंढरपूरला जायचंय, त्याच्यासाठी एकच साधन आहे, भगवंताचं नामचिंतन करत वारकरी होऊनच जावं लागेल. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय करावी साधने. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय करावी साधने आणि फळ अवघेची येणे. तुम्ही कोणतीही साधना केली, कोणतीही साधना करण्याचा प्रयत्न केला,
तर फक्त वारकरी होऊनच तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकाल आणि भगवत जीवनाचा उद्धार करून घेऊ शकाल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पहा आपली प्रत्येक मनोकामना आणि प्रत्येक इच्छा जर पूर्ण व्हाव्यात असं जर वाटत असेल ना, तरीही तुम्हाला वारकरीच व्हावं लागेल. पण अभंगाचं तिसरं चरण, अभिमान रे अभिमान रे ओ हो अभिमान याला म्हणतात अंतःकरणातून गायन. आवाज फाटला तरी काही गेलं नाही, फाटेल पण कधी देवाचं भजन करतानाच ना, त्यालाच काळजी आमच्या आवाजाची. बरोबर ना महाराज. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. जेव्हा आपण वारकरी होऊ, पंढरपूरची वारी करू, अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन धारण करू आणि वारकरी झाल्याच्या नंतर आपली प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल, आपला अभिमानही नाहीसा होईल. पण त्या अगोदर आपल्याला वारकरीच व्हावं लागेल. वारकरी व्हावं लागेल. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं जर वाटत असेल, तेवढ्याच श्रद्धेने, तेवढ्याच भक्तिभावाने आणि तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच अंतःकरणातून भगवंताचं भजन आणि भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. मग भगवंताचं भजन करायचंय, भगवंताचं नामस्मरण करायचंय महिला मंडळ. पण आपल्याला भजन करत असताना, कीर्तनामध्ये बसलेली असताना भगवंताचं भजन करत करत मुखानं भजन आणि हातानं टाळी वाजवू लागेल, तेव्हाच नक्कीच जीवनातील मनोकामना, प्रत्येक इच्छा, प्रत्येक संकल्पना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर भजन करावं लागेल, अगोदर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मग मला सांगा, भजन करत असताना कसं करायचंय? आवडीनं करायचंय की
सवडीनं आवडीनं करायचंय का संत महात्म्यांनी भगवंताचं नामस्मरण केलंय कसं गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने मोड तुझे नाम गातो आवडीने. तूच माझी आई तूच माझा बाबा तूच माझी आई तूच माझा मुखी नाम घेता जाण तुझी बाबा तूच सखा कृष्ण तू तूच सखा कृष्ण तुझा मी सुदामा तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने भगवंताचं नामचिंतन नक्कीच आपल्याला आवडीनं करावं लागेल भगवंताचं नामस्मरण करत असताना ते नामचिंतन करत असताना आपलं मनही भगवंताकडेच पाहिजे ना आपण इथं बसला तर मन येतंय गुलाबजाम खाऊन तुमचं मन बसलं येते तुम्हाला जर भाजीचा वास आला तर तुमचं मन तिकडं काय भाजी केली असं हे जवळी नाही चित काय मानी येणे प्रेत हे मानी येणे प्रेत काय मानी येणे हे जवळी नाही चित्त काय मानी येणे प्रेत काय मानी येणे हे जवळी नाही चित काय मानी येणे प्रेत काय मानी येणे प्रेत जवळी नाही चित काय मानी येणे प्रेत काय मानी येणे काय मानी येणे प्रेत जवळी नाही चित्त आणि काही मानी येले प्रियत का आपलं मन जर गुलाबजाम खाऊन येत असेल तर काही उपयोग आहे का कारण मन हे चंचल चपळ आणि जाता येता आपल्याला जर जीवनामध्ये समाधानी व्हायचं असेल प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल मन हा मोगरा अर्पुनीश्वरा मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही हेच मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल आपल्याला वारकरी व्हावं लागेल भगवंताचं नामचिंतन करावं लागेल आणि पंढरपूरची वारी करावी लागेल जेव्हा वारकरी होऊ भगवंताचं नामचिंतन करू पंढरीची वारी करू नक्कीच तेव्हा अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरे मग एकदा का भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली आणि भगवंताची प्राप्ती जर झाली ना पंढरपूरची वारी करत असताना आपल्याला भगवंताच्या नामचिंतनाची एवढी आवड लागते एवढी गोडी लागते एवढी सवय लागते की जिथे तिथं आणि फक्त भगवान पांडुरंग परमात्माच दिसायला लागतो का आपण म्हणतो ना देवनाटला नाना परी भरून उरला चराचरी भरून उरला चराचरी देव नटला नटला नाना परी क्या बात देव नटला परी देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात काय अभंगाच्या तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा
डोळ्यात ग मनी डोळा विठो बैसला सावळा विठो बैसला सावळा साधने काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने
सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. जोरात 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 व्याजाने दिल्यासारख्या नाही वाजवायच्या, मनातून टाळी वाजवायच्या. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली, आपण वारकरी होऊन पंढरपूरची वारी करत करत भगवंताचं नामस्मरण करून जर पंढरपूरची वारी जर पूर्ण केली ना, ती नामस्मरणाची गोडी लागल्याच्या नंतर, ती आवड लागल्याच्या नंतर जिथे तिथे आपल्याला भगवंत दिसू लागतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे डोळा विठ्ठल बैसला सावळा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी एकदा वरती हात घ्यायचा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, सरळ सरळ सगळ्यांनी सर्वांनी. ज्यांच्या हात वरती नाही येणार त्यांना त्यांच्या शेजारच्याची शपथ आहे. टाळकरी सोडून तुम्ही नाही. सगळ्यांनी सरळ सरळ बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाम विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाम विठ्ठल
रे